शेतकऱ्यांसाठी सकाळच्या बातमी. नागपूर मका दर पुन्हा 2600 रुपयांनी. दरात घसरण. पशुखाद्यात पर्यायी तांदूळीच्या चुरीचा वापर वाढला. वायनाड भूस्खलन पीडितांसाठी 100 घरे बांधणार. राहुल गांधी यांची वायनाडमध्ये ग्वाही. सिमला हिमाचलमध्ये 48 जणांचा शोध सुरू. बळींची संख्या 5. 6 ठिकाणी ढगफुटी. नाशिक टँगो पेटेडन संत्रा वाणाची आयात. पुणे कृषी विस्तारासाठी ICIR घेणार खासगी क्षेत्रांची मदत. पुणे सर्वदूर पावसाची शक्यता. कोकण घाटमाथ्यावर मुसळधारेचा अंदाज. बीड शेतकऱ्यांची पुन्हा सोयाबीनलाच पसंती. बीड जिल्ह्यात 98% पेरण्या पूर्ण. कपाशीच्या 2,66,000 हेक्टरवर लागवड. छत्रपती संभाजीनगर लाडकी बहीण योजना म्हणजे नारी शक्तीचा सन्मान. डॉक्टर नीलम गोळे यांचे प्रतिपादन. पैठण येथे सन्मान यात्रा. कोल्हापूर हजारो हेक्टर शेती पाण्याखालीच. कोयनाच्या वाढत्या विसर्गाची चिंता. नगर भंडारदर धरणातून सोडला 4,711 क्युसेकने विसर्ग. शेतकरी गटाचा अग्रणी फिश बँक. ऑगस्ट मधील पावसाचा अंदाज. कपाशीत TSV रोगाची नवी समस्या. वेळेवर करा हळद पिकात भरणी. पुणे मटार 3,000 ते 9,500 रुपये. ऊस बेन लागवडीच्या विविध पद्धती. नगर 30 रुपये दर न देणाऱ्या दूध संकलन केंद्रांवर कारवाई. राधाकृष्ण विखे पाटील नगर येथे आढावा बैठक. सिल्लोड मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला सिल्लोडमध्ये प्रारंभ. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्त अर्ज भरून योजनेला सुरुवात. पुणे ओल्या दुष्काळाचे काही भागांवर सावट. पुरेशी उडपही आवश्यक. पुणे मध्य महाराष्ट्रात धुमशान सुरूच. विदर्भात जोर कायम. कोकणात जोरदार सरी. खानदेशातही हजेरी. मुंबई विरोधकांच्या कारखान्यांवर फुली. NDC 4 थकमाहीच्या यादीत थोपटे. मुंबई आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अलर्ट. अजित पवार यांनी मंत्रालयातून घेतला आढावा. जळगाव कापूस उत्पादन राहणार 25 दशलक्ष टनांखाली. अमेरिकेत लागवडीत वाढ. भारत चीनकडे वस्त्रोद्योगाचे लक्ष. पुणे गुणनियंत्रण निरीक्षकांच्या चुकांमुळे शासन हरते न्यायालयीन लढाई. त्रुटींमुळे निकाल जातात विरोधात. आयुक्तालयाचा कारवाईचा इशारा. पुणे ठिबक विक्रेत्यांचा नोंदीवर बहिष्कार. नाशिक नाफेड NCCF पेक्षा खुल्या बाजारात कांदा दर अधिक. शेतकऱ्यांनी फिरवली पाठ. तुलनेत 400 ते 500 रुपयांनी दर कमी. मुंबई 2 बहरातील 17 फळी पिकांना विमा संरक्षण. स्ट्रॉबेरी पपई प्रतियोगिता तत्वावर समावेश. 30 जिल्ह्यात राबविणार योजना. मुंबई सरसकट पीक विम्याला केंद्राचा खोडा. आमदार कैलास पाटील यांची तक्रार. निवारणकडे याचिका. पुणे कोकणात मुसळधार शक्य. उर्वरित राज्यात अद्याप पडण्याचा अंदाज. नगर बियाणांची साठेबाजी. खतांची लिंकिंग झाल्यास थेट तक्रार करा. नगर दूध प्रश्नी शासनाने लक्ष घालावे. श्रीरामपूर
उंदोरगाव येथील शेकडो दूध उत्पादकांची मागणी. साखर कारखानेही व्हावेत पाण्यासाठी स्वयंपूर्ण. धान्य साठवण्यासाठी सायलो व्यवस्थापन. पुणे, पावसाचा जोर ओसरला, शेती कामे सुरू, काही ठिकाणी वाफशाची प्रतीक्षा. पिराचीवाडीमध्ये वृक्षारोपण वृक्षदिंडीचे आयोजन. जिल्हा वाशीम, विद्यार्थ्यांनी जाणले पोल्ट्री व्यवसायाचे अर्थकारण. खरीप सूर्यफूल लागवड. सामुदायिक विज्ञान अभ्यासक्रमातील संधी.